नमस्कार, कसे आहात? मस्तच असाल तर. काल आम्ही 7 वाजता आलो संध्याकाळी. आल्या मी सगळे बॅगा वगैरे सगळ्या रिकामा केल्या आणि बरेच कपडे मी सगळे धुवून टाकले. मशीनला मी 2दा लावले आणि थोडेफार होते तर ते मी सकाळी थोडेसे होते ते वॉश करून घेतले मशीनलाच. आपण कुठे बाहेर गेलो तर कपडे वगैरे धुवायला वेळ पण नसतो आणि कंटाळा पण करतो आपण. त्यामुळे मी एक्स्ट्रा कपडे घेऊन गेलेली, म्हणजे तिथे धुवायची गरज तेवढी पडली नाही पाहिजे म्हणून. धुवून परत रिपीट कोण करणार. आज मला बरीच कामं आहेत तर व्लॉगला पण सुरुवात केली मी. म्हटलं व्लॉग पण करावा. आणि काल मी जो व्हिडिओ टाकला होता तर त्यावरही मला कमेंट्स आले की आता रुटीन दाखव, रुटीन शेअर कर. आणि मला माहिती आहे तुम्हाला मी जे घरी व्हिडिओ करते ना ते व्हिडिओ जास्त आवडतात मला नक्की कमेंट्समध्ये. आणि एक ताई होत्या त्या पण मला बऱ्याच व्हिडिओ खाली सांगत होत्या की रुटीन शेअर करत जा, क्लिनिंग रुटीन असेल किंवा कुकिंग असेल तर ते शेअर करत जा. व्लॉग केला तर बराच वेळ जातो आणि तुमचे कमेंट्स पण बघितले तर रुटीन शेअर कर. तर मला कामं पण होती तर म्हटलं व्लॉग पण होऊन जाईल. तर बेडशीट वगैरे मी अंथरून घेतला आहे, बेड वगैरे सगळं झडकवला आहे, सोफा. तर कार्पेट आहे तो मी नवीनच घेतला आहे, तुम्हाला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी व्यवस्थित. तर कार्पेट आहे तो मी झडकून घेते. जाताना मी सगळी साफसफाई करून गेली होती तरी पण कचरा कुठून येतो काय माहिती. आणि जी पण घरातली सगळी झाडं आहेत ती मी गॅलरीत ठेवली होती आणि जाताना पाणी वगैरे सगळं टाकलं होतं. आल्यानंतर जी पण झाडं आहेत इंडोर प्लांट आहेत तर ते तेवढे खराब नाही झालेत, म्हणजे त्यांना काही जास्त पाणी लागत नाही, सावलीत ठेवले होते मी. पण जे आउटडोर आहेत गॅलरीत ठेवले आहेत तर ते थोडीफार मला पानं वगैरे सुकलेली दिसली तर परत ती व्यवस्थित होऊन जातील. खत पाणी वगैरे व्यवस्थित टाकते मी. आता तर पावसाळा चालू होणार आहे तर त्याच्या आधी मी खत वगैरे टाकून देते, म्हणजे छान परत ग्रोथ होईल झाडांची. आणि मला झाडांची भरपूर कटिंग्स पण करायची आहे. मनी प्लांट्स खूप वाढले आहेत गॅलरीतले वगैरे, ते पण मला कटिंग वगैरे करायचं आहे तर तेही मी एक दिवस करेल. 4 दिवस मस्त मजा करून तर आलो आहे पण आता भरपूर कामं आहेत. तर मी आता व्हॅक्यूम क्लीनर नाही काढलं, पटापट हातानेच व्यवस्थित सगळं झाडून घेते. तर बेडरूममध्ये मी सगळं क्लीन करून घेतलं आहे, मी पूर्ण काही शूट केलं नाही. चुकीचं स्टडी टेबल वगैरे पुसला, बेड वगैरे झडकवला आहे. झाडू मारतो तेव्हा आपण ती सगळी धूळ आहे ना टेबलावर जाऊन बसते, त्यामुळे मी टेबल पण पुसून घेते. व्हॅक्यूम क्लीनरने कचरा तिथल्या तिथे भरला जातो. आणि मला देवपूजा पण करायची आहे तर हे सगळं मी आवरून घेते आणि नंतर मग देवपूजा करते. सगळी घरातली कामं झाली आहेत आणि फरशी पण पुसून झाली आहे. तर फरशी पुसल्यावर एवढं फ्रेश वाटतं ना, मला सवय झाली आहे. एकही दिवस मी न चुकता फरशी पुसते. एखाद्या दिवस कधीतरी राहिलं तर राहिलं, पण शक्यतो मी राहूच देत नाही. आणि फरशी पुसल्यावर खरंच खूप फ्रेश वाटतं.
कार्पेट टाकते आणि देवपूजा करायला घेते। देवपूजेला पण मला 1-1.5 तास लागतो सगळं करायला। सगळं मंदिर वगैरे पुसून क्लीन करायचं आहे। इथे मी छोटीशीच रांगोळी काढली आणि देवपूजा पण झाली आपली। तर आता मी डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी भेटते। संध्याकाळी स्वयंपाक करताना थोडासा दुपारी आराम केला मी आणि संध्याकाळी मग लगेच स्वयंपाक करायचा होता मला। आणि आज मी खूप साधं जेवण बनवणार होती। रात्रीचं जेवण एकदम साधं होतं, तर कुकर लावून घेतला आहे मी। डाळ भात, भाकरी आणि कुरडई तळून घ्यायच्या होत्या। कुरडई मी नंतर तळेल जेवायच्या टाईमला। तर आता मी कुकर लावून घेतला आहे, तर थंड पण झाला तर डाळीला फोडणी देते आणि बाकीचा स्वयंपाक करून घेते। तुरीच्या डाळीसोबत आम्ही भाकरी पण खाऊन घेतो, असं काही नाही आहे, भाजी वगैरेच पाहिजे। संदीप तर बोलत होता की नुसती खिचडीच कर, पण नाही म्हटलं, रोज तर तिथे चांगलं होतं जेवण, पण घरचं ते घरचं। आणि चिकूला पण डाळ भात लोणचं खूप आवडतं, तर त्यासाठी म्हटलं नाही बनवते मी थोडंफार। तर भाकरी मी आमच्या दोघांसाठीच बनवेल। पाणी एका साईडला मी गरम करायला ठेवलं आहे डाळीमध्ये टाकण्यासाठी। डाळ छान लागते गरम पाणी टाकलं तर। तर मी फोडणी देण्यासाठी लसूण वगैरे पण सोलून ठेवला आहे आणि कढीपत्ता पण साफ केला आहे। भाजीपाला सगळा संपला आहे। चिकूचं हेअरकट करायला जाणार आहे, तर तेव्हा मग येताना त्याला बोलली मी भाजी वगैरे थोडीफार घेऊन ये। आणि क्लास पण चालू होणार आहे चिकूचा, जिम्नॅस्टिक। भरपूर केस पण वाढली होती, तर आता क्लासची सुट्ट्या पण संपत आल्या, तर म्हटलं कटिंग पण करून आण। तांदूळ मगाशी धुतली आणि डाळ पण धुतली, तर या डब्यामध्ये मी पाणी काढून ठेवलं होतं। सगळ्यात चांगलं झाडांसाठी हेच पाणी आहे। मी कोणत्याही झाडाला पाणी टाकायचं असेल ना, तर जमा करते हे पाणी आणि टाकून देते झाडांना। याच्याने खूप चांगली ग्रोथ होते कोणत्याही झाडाची।
फोडणी देऊन झाली आहे माझी आणि इथे मी 2च भाकऱ्या करते. दोघांना 2 भाकऱ्या बस होतात आणि भात पण आहे. भात नसता तर मी भाकरी जास्त केल्या असत्या. तर भाकरी करून झाली का मग सगळं किचन वगैरे आवरते. चिकू पण येईल तोपर्यंत, परत तो आंघोळ वगैरे करेल. मग त्याच्यानंतर मग आम्ही जेवू. तर किचन मी ओटा आता सध्या पुसून घेते. सकाळी मी व्यवस्थित सगळं घासून गॅस ओटा क्लीन करून घेईल, पण आता मी व्यवस्थित छान पुसून घेते आणि भांडी सगळी आहेत थोडीफार ती सगळी घासून घेते. जेवल्यानंतर परत मग थोडीच भांडी पडतात. परत भाजीपाला पण आणणार आहे तर तेही मला साफ करायचं आहे. ह्याच्यात आहे डाळ आणि इथे आहे भात. पूर्ण किचन ओटा पण सगळं क्लीन करून घेतलं आहे. भांडे पण घासून टाकलेत मी. आणि इथे 2 भाकरी आहेत आमच्या दोघांसाठी. आणि चिकू पण आला आणि भाजी वगैरे पण घेऊन आला आहे. तर आता मी हे साफ करते, पण आधी आम्ही जेवून घेतो, नंतर साफ करते. तर बघत होती मी काय काय आणलं आहे. इथे मेथीची भाजी आणली आहे, केळी आणली आहे, परत बटाटे, बिस्किट पण संपल्या होत्या तर त्या बिस्किट पण आणल्या होत्या. आम्हाला जायचं होतं म्हणून मी तेव्हा भाजी जास्त आणल्या नव्हत्या. आणि या बास्केटबद्दल पण मला विचारत होते कुठून घेतला, तर मी लोकल शॉपवरून घेतलेला, पण हा ॲमेझॉनवर पण आहे फ्रूट बास्केट. तर आता मी सध्या त्याच्यात केळी ठेवते, पण नंतर मला भाज्या जास्त धुवायच्या असेल ना तर मी त्याच्यात भाज्या पण धुते. तर इथे मी दही मागवली होती, पनीर मागवलं होतं, चहासाठी गूळ पण संपला होता तर तेही आणलं आहे. आणि थोडंसं मी चण्याचं पीठ आणि मैदा मागवला होता. तर पहिले आम्ही जेवतो आणि नंतर मग दोघं मिळून हे पटापट सगळं सामान धुवून स्वच्छ लावून घेतो फ्रीजमध्ये. कोणता? तो वाला, तोच वाला. इथे चिकू हेअर कट करून आला. खूप केस वाढलेली ना? हो. पाठवून बघू खाली का. चल आता पटकन आंघोळ कर, मग तुला जेवायला देते. ठीक आहे. चिकूची आंघोळ झाल्यावरती त्याला मी जेवायला वाढलं आणि संध्याकाळी आता तो रोज आंघोळ करतो उन्हाळा असल्यामुळे. तर संध्याकाळी आंघोळ केल्यावर खरंच खूप फ्रेश वाटतं. तर इथे भाजी वगैरे पण माझं सगळं साफ करून झालं आहे. आणि हे डबे फ्रीजमध्ये ते मी सकाळी धुवून ठेवले होते. तर हे केनचं जे बास्केट आणलं होतं त्याच्यात मी फ्रूट ठेवलं आहे, तर ते छान दिसतं आहे. आणि मी तुम्हाला आजची पूजाच दाखवली नाही, तर हे बघा आजची पूजा, ही देवपूजा. तर मी इथे नैवेद्य पण दाखवला आहे डाळ भाताचा. तर असा होता व्हिडिओ. तर कसा वाटला मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे जी फुलं आहेत झेंडूची ती महाबळेश्वरून झाडं आणली होती तर त्याची आहेत.